माझं नाव दीप्ती आहे. आमच्या घरात आम्ही 4 सदस्य होतो. माझे आई-वडील आणि माझा मोठा भाऊ. आम्ही फार श्रीमंत नव्हतो, पण आम्हाला एकमेकांकडून मिळालेलं प्रेम जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा कितीतरी जास्त मोलाचं होतं. आमचं घर जरी लहान होतं, तरी त्यात असलेलं समाधान मोठमोठ्या वाड्यांमध्येही नसायचं. आई नेहमी माझ्या केसातून हात फिरवायची आणि म्हणायची, "माझी मुलगी मोठी झाल्यावर नक्की डॉक्टर बनेल." तिचं हे बोलणं ऐकून मी हसायचे आणि गालावर हसू उमटवत म्हणायची, "हो मम्मी, नक्कीच." संध्याकाळी बाबा कामावरून परत आले की त्यांच्या हातात माझ्यासाठी चॉकलेट असायचं. कधी-कधी शाळेची वही किंवा कधीतरी नवीन पेन. माझा भाऊ, जो माझ्यापेक्षा 5 वर्षांनी मोठा होता, तो जणू माझी सावलीच होता. प्रत्येक क्षणी तो माझं रक्षण करण्यासाठी जगाशी लढायला तयार असायचा. तो नेहमी म्हणायचा, "कोणी जर माझ्या दीप्तीला त्रास दिला तर ते मी सहन करणार नाही." माझं आयुष्य एका सुंदर स्वप्नासारखं होतं, जे कधीच तुटणार नाही असं वाटलं होतं. पण स्वप्न नेहमीच खरी ठरतात का? तो दिवस खूप तापलेला होता. आई म्हणाली, "दीप्ती जा, बाजारातून पीठ आणि साखर घेऊन ये. पाहुणे येणार आहेत." बाबांनी गाडी बाहेर काढली आणि मला सोबत बसण्याचा आग्रह केला. भाऊही आमच्यासोबत आनंदाने निघाला. बाजारामध्ये जाणं माझ्यासाठी नेहमीच एक सहलीसारखं असायचं. वाटेत वाहणारी हवा माझ्याशी केसांशी खेळत होती. मी भावाला आईच्या आवडत्या मिठाई घेण्यासाठी सांगत होते. बाबा हसून म्हणाले, "माझी मुलगी सांगतेय तर नक्कीच घेऊ." त्यांचं हसू बघून माझ्या मनाला खूप बरं वाटायचं. आम्ही बाजारातून सामान घेतलं. परत येताना सगळीकडे शांतता वाटत होती. आई वाट बघत असेल म्हणून मी बाबांच्या खांद्यावर थाप मारून गाडी लवकर चालवायला सांगितली. आणि त्याच क्षणी एक मोठा आवाज आला. एक जोरदार धक्का बसला आणि सगळीकडे अंधार पसरला. जेव्हा माझे डोळे उघडले, तेव्हा सर्वत्र गोंधळ होता. कुठे रुग्णवाहिकेचा आवाज, कुठे लोकांची गर्दी आणि कुठे रक्त. मी जमिनीवर पडले होते. माझ्या डोक्याला दुखापत झाली होती. पण माझे डोळे रस्त्यावर पडलेल्या बाबांच्या निष्प्राण देहावर खिळले. त्यांचे डोळे मिटलेले होते आणि चेहरा शांत होता, जणू ते कायमचे झोपी गेले आहेत. मी थरथरत्या हातांनी त्यांना ओरडून हाका मारल्या, "बाबा डोळे उघडा, प्लीज बाबा डोळे उघडा." पण ते खूप दूर निघून गेले होते. कोणीतरी मला उचलून घेतलं. मी माझ्या भावाला पाहिलं, तो जखमी झाला होता, पण शुद्धीवर होता. त्याने बाबांकडे एकदा पाहिलं, मग मला उचलून रुग्णवाहिकेत ठेवलं. आम्ही रुग्णालयात पोहोचलो आणि आईलाही याची माहिती मिळाली. ती धावतच रुग्णालयात आली. बाबांना पाहताच तिची तब्येत बिघडली. आईचा श्वास जलद होत आहे, त्यांना आत घ्या, कोणीतरी ओरडलं. मी धावतच त्यांच्या मागे आत गेले. धक्क्यामुळे आईच्या श्वासाची गती वाढत होती. मशीनचा बीप बीप आवाज आणि माझ्या रडण्याचा आवाज एकच झाला होता. मी त्यांच्या जवळ गेले. "आई, मी आले आहे. काहीतरी बोल ना, सगळं ठीक होईल." त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि हलकसं हसली. जणू काहीतरी सांगायचं आहे. तिचे ओठ हलले. "दीप्ती." आणि मग सगळं शांत झालं. कोणताही आवाज नव्हता, कोणतीच हालचाल नव्हती. मला आठवतं, मी भावाकडे पाहिलं आणि म्हणाले, "भाऊ, आई." आई पण गेली. रुग्णालयाचा कॉरिडॉर शांत झाला होता. सायरनचा आवाजही थांबला होता. आईचा मृतदेह बेडवर निपचित पडला होता. डोळे मिटलेले, चेहरा पिवळा आणि हात थंडगार झाले होते. माझा भाऊ एका कोपऱ्यात उभा राहून नर्सला काही कागदपत्र देत होता. मग तो भिंतीला टेकून बसला. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही प्रश्न नव्हता, कोणतीच तक्रार नव्हती. बाबा आधीच गेले होते. पण आईचं पार्थिव घरी आलं तेव्हा सगळंच अनोळखी वाटू लागलं. घरात अजूनही आईच्या आवडीचे पडदे लागले होते. बाबांचे बूट दाराजवळ ठेवले होते आणि स्वयंपाकघरातल्या भांड्यांचा आवाज आता थट्ट्यासारखा वाटत होता. मी घरात प्रवेश केला आणि आई जिथे चहा प्यायची त्या पलंगावर जाऊन बसले. भावाने बाबांनी खास बनवून आणलेली लग्नाची पत्रिका जाळण्याचा प्रयत्न केला. पण मी त्याला थांबवलं. "नाही भाऊ, असं करू नको. ती फक्त पत्रिका नाहीये, ती आई-बाबांची इच्छा आहे." त्याने ती पत्रिका खाली ठेवली. काही दिवसांनी त्याच निशा मावशी आल्या, ज्यांची मुलगी माझ्या भावाशी लग्न करणार होती. त्या आल्या आणि म्हणाल्या, "अरे बाळा, धीर धर." भाऊ काहीच बोलला नाही. त्याने त्यांच्याकडे पाहिलेही नाही. निशा मावशीची मुलगी, जिचं नाव रोहिणी होतं, तीही एकदा घरी आली. तिच्या चेहऱ्यावर नाराजी होती. जणू ती अशा घरात येत आहे, जिथे अजूनही दुःखाची छाया आहे. त्यानंतर भाऊ खूप शांत राहू लागला. तो सकाळी लवकर ऑफिसला जायचा आणि रात्री उशिरा यायचा. स्वतःला तो कोंडून घ्यायचा. मला त्या घरात राहणं कठीण वाटत होतं. प्रत्येक खोली आई-वडिलांची आठवण करून देत होती. काही दिवसांनी नातेवाईकांनी येणं बंद केलं. निशा मावशींनी पुन्हा लग्नाचा विषय काढला. साधं सोपं लग्न करू. भावाने फक्त मान हलवली. त्या ना हो म्हणाला ना नाही. मावशी माझ्याकडे बघत म्हणाला, "तू तुझ्या भावाला समजावून सांग." मी म्हणाले, "ठीक आहे, मी सांगते." आई-बाबांचे आशीर्वाद आम्हाला मिळाले होते, पण मला माहीत होतं की भावाला फक्त शांतता हवी आहे. पुढच्या महिन्यात एका छोट्या मंदिरात त्यांचं साधंसं लग्न झालं. ना बँड-बाजा, ना वरात, ना हसू. जणू काही लग्न नाही तर एक कर्तव्य पार पडलं आहे. रोहिणी वहिनी घरी आल्या. मी दारावर उभी राहून त्यांचं स्वागत केलं, पण त्या काहीही न बोलता आत गेल्या. घरात शांतता होती.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी जेवणाच्या टेबलावर अनेक पदार्थ बनवले होते, पण जेवताना कोणीही एक शब्द बोलला नाही. मला वाटलं, हे शांत दुःख आपल्याला जोडण्याऐवजी तोडत आहे. जेवण झाल्यावर भाऊ टेरेसवर निघून गेला. मी आणि वहिनी एकाच खोलीत बसलो होतो. पण आमच्यात एकही शब्द बोलला गेला नाही. मला वहिनी अशा दिसल्या जणू मी त्यांच्या आयुष्यात एक अडचणच आहे. वहिनींच्या आल्यानंतर घरातलं वातावरण बदलू लागलं. त्यांना घराच्या जुन्या गोष्टी आवडत नव्हत्या, पण मी त्यांना काहीही कमी पडू दिलं नाही. त्यांच्यासाठी चहा बनवणे, खोलीची साफसफाई करणे, त्यांचे कपडे वेगळे ठेवणे, पण त्यांना हे सगळं मी काम मोलकरणीसारखं करते असं वाटत होतं. एके दिवशी त्या सकाळी स्वयंपाकघरात आल्या. मी आधीच चहा बनवून ठेवला होता. त्या म्हणाल्या, "मी आले तरी तूच सगळं करतेस, तर माझं काम काय?" मी हळूच म्हणाले, "नाही वहिनी, तुम्ही आराम करा. कालचं तुमचं लग्न झालंय." त्या तोंड वाकडं करून निघून गेल्या. भाऊ सुरुवातीला काहीच बोलला नाही. तो ऑफिसमध्ये व्यस्त असायचा आणि घरी आल्यावर शांतपणे त्याच्या खोलीत निघून जायचा. मी आणि वहिनी एकाच घरात राहत होतो, पण आमच्यात खूप तणाव होता. एक दिवस मी आईचे जुने कपडे जे आता स्टोअर रूममध्ये ठेवले होते ते बाहेर काढले. वहिनींनी ते पाहिलं आणि म्हणाल्या, "हे सगळं का काढलंस? हे आईचे कपडे आहेत." त्या म्हणाल्या, "या घरात हीच अडचण आहे. सगळं जुन्या आठवणींशी जोडलेलं आहे. नवीन लोकांसाठी इथे जागाच नाही." त्यांच्या शब्दांनी मी शांत झाले. काही वेळाने मी हळूच म्हणाले, "आठवणी काढून टाकल्या तर फक्त भिंतीच उरतात." वहिनींनी उत्तर दिलं नाही. फक्त माझ्याकडे दुर्लक्ष केलं. दिवस असेच जात होते. सकाळी नाश्त्याच्या वेळी त्या शांत असायच्या, पण भाऊ ऑफिसला निघून गेल्यावर त्यांच्या बोलण्याला सुरुवात व्हायची. "तुझी वागणूक फार विचित्र आहे. तू नेहमी दुःखात असतेस, जसं काहीतरी खूप मोठा धक्का बसलाय." मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होते, पण माझ्या मनात एक सल कायम होती. एक दिवस भाऊ लवकर घरी आला. वहिनींनी लगेच त्याला सांगितलं, "आज दीप्तीने जेवणात जास्त मीठ टाकले. कदाचित तिचं लक्ष दुसरीकडे असेल." भावाने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, "हे किती वेळा सांगितलं पाहिजे?" मी मान खाली घालून म्हणाले, "भाऊ, जाणून बुजून नाही झालं." पण कोणीच माझं ऐकून घेतलं नाही. एके दिवशी मी कपड्यांना इस्त्री करत होते. भावाचा शर्ट माझ्या हातात येताच वहिनी आल्या आणि म्हणाल्या, "हे तुझं काम नाही. मी त्यांची पत्नी आहे. त्यांची कामं मी स्वतःच करेन." मी फक्त बाजूला झाले. मला वाद घालायचा अधिकार नव्हता. हळूहळू वहिनींनी माझ्याकडून माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या काढून घेतल्या. भावाचा चहा, त्याचा नाश्ता, जेवण सगळं त्या करू लागल्या आणि मी मागे सरकले. या सगळ्यामुळे माझं मन रिकामं झालं होतं. एक दिवस निशा मावशी आल्या. मी त्यांच्यासाठी चहा बनवला. त्या हसून म्हणाला, "आता तू आराम करतेस वहिनी असल्यामुळे." मी फक्त हसले. पण वहिनी लगेच म्हणाल्या, "आता मला आराम करायचा आहे. सगळी जबाबदारी माझी आहे. दीप्ती फक्त दिखाव्यासाठी काम करते." निशा मावशींनी माझ्याकडे पाहिलं आणि विषय बदलला. रात्री मी भावाला म्हणाले, "भाऊ, तू जे करतोयस ते चुकीचं आहे." भावाने माझ्याकडे पाहिलं. तो म्हणाला, "तू काहीच करत नाहीयेस, पण वहिनींना वाटतं की तू प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करतेस. तू स्वतःला थोडं लांब ठेव." मी हळूच विचारलं, "असंच नातं संपतं का?" तो म्हणाला, "बदल होणं गरजेचं आहे." असं बोलून तो त्याच्या खोलीत निघून गेला. मी टेरेसवर गेले. खाली शांतता होती. माझ्या मनात एकच गोष्ट होती, जणू मी काहीतरी गमावलं आहे. कदाचित माझा भाऊ. दुसऱ्या दिवशी नाश्त्यासाठी मी भावाच्या आवडीचे पराठा बनवले. पण वहिनींनी माझ्या हातातून ती प्लेट घेतली आणि म्हणाल्या, "हे आता माझं काम आहे. तू फक्त स्वतःची काळजी घे." त्यांच्या शब्दांमुळे मला कैद झाल्यासारखं वाटलं. जणू मी या घराची पाहुणी आहे. कधी-कधी भाऊ दारात असायचा आणि दार उघडण्याचा आवाज ऐकून मला खूप आनंद व्हायचा. पण आता दार उघडतं. आवाज येतो, पण मी माझा श्वास थांबवते. कारण आता दाराच्या दुसऱ्या बाजूला एक असा भाऊ आहे, ज्याच्या डोळ्यात प्रश्न आहेत. त्या दिवशी संध्याकाळी पाऊस पडला. मी वहिनींसाठी चहा आणि गरम-गरम भजी बनवली. त्या मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होत्या. "हो, बाहेरून सगळं ठीक दिसतंय, पण घरात फक्त ढोंग आहे." त्यांचं हे बोलणं ऐकून मी त्यांच्यासाठी चहा घेऊन गेले. त्या म्हणाल्या, "ही भजी पण तू माझ्यासाठी मनात जागा मिळवण्यासाठी बनवली आहेस?" मी हळूच म्हणाले, "नाही, बाहेर पाऊस पडतोय म्हणून बनवली." त्याच क्षणी भाऊ आत आला. मी त्याला म्हणाले, "भाऊ, चहा घेतला आहेस का?" वहिनी म्हणाल्या, "आज नको आणूस. मी स्वतःच बनवते. तू काहीही करू नकोस." त्यांच्या शब्दात खूप काही लपलेलं होतं आणि भावाने काहीही न बोलता फक्त मान हलवली. मी शांतपणे स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात उभी राहिले. रात्री जेवताना भाऊ म्हणाला, "दीप्ती, तू हल्ली वहिनींशी नीट बोलत नाहीयेस." मी अस्वस्थ होऊन म्हणाले, "भाऊ, तुझं म्हणणं काय आहे?" "मी नेहमी त्यांच्याशी आदरानेच बोलते." वहिनींनी लगेच मध्येच घेतलं, "काही नाही. कधी-कधी शब्दात कटुता येते. मला काही वाटत नाही." मी भावाकडे पाहिलं, पण तो शांत होता. त्याच्या मनात प्रश्न आणि शंका होत्या. त्याच रात्री भावाने मला सांगितलं, "दीप्ती, आता आपण थोडं लांब राहायला हवं. नात्यांना श्वास घेऊ दे." मी फक्त म्हणाले, "नातं अंतरामुळे नाही तर प्रेमामुळे मजबूत होतं."
तो काहीच बोलला नाही. बरेच दिवस असेच गेले. भावाच्या चेहऱ्यावरचं प्रेम आता दिसत नव्हतं. मी काही बोलायला गेले की तो वहिनीकडे बघायचा, जणू त्यांची परवानगी घेत आहे. कधी तो खोलीत असेल आणि मी काही विचारायला गेले तर तो विषय लगेच संपवून म्हणायचा, "तू आता जाऊ शकतेस." एक दिवस मला खूप ताप आला. वहिनी माझ्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या, "हे सगळं तुझं नाटक आहे. नेहमी भावनिक होऊन काय मिळतं तुला?" मी फक्त म्हणाले, "मला औषधं दे ना, मला खूप ताप आहे." त्या म्हणाल्या, "औषधं स्वतःच घे, मोठी झालीयस." असं बोलून त्या निघून गेल्या. संध्याकाळी भाऊ आला. मी खोलीतून ऐकलं, वहिनी त्याला सांगत होत्या, "हल्ली तुझ्या बहिणीला नाटकं करायची सवय लागली आहे. ताप आहे, पण माझं मन म्हणतंय की ते हे सगळं तुझ्यासाठी करतीये." मी भिंतीजवळ उभं राहून सगळं ऐकत होते. मग भावाच्या पावलांचा आवाज ऐकला. तो माझ्या खोलीच्या दाराजवळ आला, पण आत येण्याचं धाडस केलं नाही. तो परत फिरला. मी माझं तोंड ब्लँकेटमध्ये लपवलं. एखाद्याच्या शब्दापेक्षा एखाद्याचं मौन जास्त त्रासदायक असतं. दुसऱ्या दिवशी स्वयंपाकघर साफ करताना आईची एक जुनी वही सापडली. त्यात तिने काही टिप्स लिहिल्या होत्या. मी त्या वाचत होते. वहिनी आल्या आणि म्हणाल्या, "या जुन्या गोष्टी का काढल्यास? नवीन जीवन जगायला शिक." मी वही बंद केली. आठवणी जपण्याचा प्रयत्न करणे आता निरर्थक वाटत होतं. भावाची वागणूक आता पूर्णपणे बदलली होती. तो सकाळी लवकर निघून जायचा आणि रात्री उशिरा यायचा. मी जवळ बसले तरी तो माझ्याकडे पाहायचा नाही. एक दिवस मी त्याला विचारले, "भाऊ, तू खूप बदललास." तो म्हणाला, "वेळ कुणासाठी थांबत नाही. तू पण पुढे जायला हवंस." मी म्हणाले, "वेळ बदलत नाही, माणसं बदलतात." त्याला काहीच उत्तर देता आलं नाही. फक्त दार बंद करण्याचा आवाज आला. खोलीच्या कोपऱ्यात असलेल्या बॅगेत मी विद्यापीठाच्या नवीन फीची पावती ठेवली होती. मी शांतपणे वाट पाहत होते. मनात एकच गोष्ट होती, बाबांचं स्वप्न. मला असं वाटत होतं की अजूनही सगळं काही संपलेलं नाही. भाऊ खोलीत आल्यावर मी हिम्मत करून म्हणाले, "भाऊ, माझं 12वी पूर्ण झालंय. आता मला कॉलेजला जायचंय. मी फॉर्म भरला आहे. फक्त तुझी परवानगी हवी." भाऊ आधी शांत राहिला. मग हळूच म्हणाला, "ही वाचायची वेळ नाहीये. परिस्थिती ठीक नाहीये." मी थोडंसं धाडस केलं, "भाऊ, बाबांना मला डॉक्टर बनवायचं होतं." त्याच क्षणी वहिनी आत आली. कमरेवर हात ठेवून त्या म्हणाल्या, "आता हीच वेळ उरली आहे का? छतावर उभे राहून मुलांकडे बघायला?" त्यांचं हे बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी म्हणाले, "तू काय बोललीस?" भावाच्या चेहऱ्याचा रंग बदलला होता. वहिनी म्हणाल्या, "काय झालंय छतावर?" मी घाबरून म्हणाले, "भाऊ, तसं काहीच नाहीये." पण भाऊ माझ्याकडे न पाहता वहिनींकडे वळला. तो म्हणाला, "तू माझं नाव खराब करतीयेस." त्यांनी माझा हात धरला आणि म्हणाले, "मी इतका आंधळा नाहीये की मला काही कळणार नाही." माझ्या डोळ्यात पाणी आलं, पण मी शांत राहिले. वहिनी म्हणाल्या, "अशा मुलीला शिकवून काय उपयोग? उद्या आमचं डोकं खायला जाईल." भाऊ म्हणाला, "बस झालं. आता तू पुढे शिकणार नाहीस. आम्ही तुझ्यासाठी चांगलं स्थळ बघत आहोत." हे ऐकून माझ्या पायाखालची तर जमीनच सरकली. मी म्हणाले, "आता लग्नाचा विषय का?" भावाने कठोर आवाजात सांगितलं, "मोकळेपणाने वाग. आता तुझ्यासाठी हेच घर आहे." त्या रात्री मी काहीच खाल्लं नाही. माझी खोली ओस पडली होती. दुसऱ्या दिवशी 2 अनोळखी पुरुष, एक मध्यमवयीन महिला आणि एक तरुण मुलगा आमच्या घरी आले. मला धक्काच बसला. भाऊ म्हणाला, "तुझ्यासाठी पाहुणे आले आहेत. चहा घेऊन बाहेर ये." वहिनी खोलीच्या दाराजवळ आल्या आणि म्हणाला, "हे तुला बघायला आले आहेत. तयार हो." मी म्हणाले, "इतक्या लवकर?" मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही. पण वहिनींचे शब्द कठोर होते. त्यांच्या शब्दांपुढे माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता. मी साधे कपडे घालून बाहेर आले. त्या मुलाकडे पाहताच माझ्या काळजाचा ठोका चुकला. तो विचित्रपणे हसत होता. त्याच्या तोंडातून लाळ गळत होती आणि तो सारखा माझ्याकडे पाहत होता. मी लगेच भावाकडे पाहिले. तो शांतपणे बसला होता. जणू काहीच गैर घडत नाहीये. सगळं काही सामान्य आहे. मी हळूच भावाला म्हणाले, "हे योग्य वाटत नाहीये." वहिनी म्हणाल्या, "कशाची कमी आहे? भरपूर पैसा आहे, जमीन आहे, तुला मान-सन्मान मिळेल." मी म्हणाले, "पण तो मानसिकदृष्ट्या ठीक नाहीये." भावाने मध्येच थांबवत म्हणाले, "तुझ्यासारख्या मुलींसाठी असे स्थळ येतात. त्यांनी तुला स्वीकारायला आले हेच महत्त्वाचं आहे." माझा श्वास थांबला. "मी याच्याशी लग्न करू शकत नाही." वहिनी म्हणाल्या, "कोणताही चांगला मुलगा तुला स्वीकारणार नाही. तुझ्यासारख्या मुली स्वप्न बघत राहतात." मी भावाकडे वळून म्हणाले, "मी कशी आहे तुला माहीत नाही का? आता तूही माझ्या नशिबावर शंका घेणार का?" यावेळी तो शांत राहिला नाही. "ही वास्तविकता आहे. तू आता आमच्यासाठी ओझं झाली आहेस आणि मी तुला जास्त स्वातंत्र्य देऊ शकत नाही." मी काही बोलणार त्याआधीच वहिनींनी आणखी कठोर शब्द वापरले. "तू तयार नशील तर आम्ही जे योग्य वाटेल तेच करू." त्यानंतर पाहुणे निघून गेले. जातानाही तो मुलगा माझ्याकडे पाहून विचित्रपणे हसत होता. जणू हा एक खेळ आहे. मी माझ्या मैत्रिणीला अंकिताला फोन करून सगळं सांगितलं. ती म्हणाली, "तू काहीच बोलणार नाहीस का?" मी म्हणाले, "मी बोलले, पण कोणी ऐकायलाच तयार नाही." ती म्हणाली, "मी तुझ्या भावाशी बोलते." मला वाटलं कदाचित काहीतरी बदलेल. अंकिता भावाला भेटायला आली.
ती शांतपणे बोलत होती, पण भावाने तिला थांबवले आणि म्हणाला, "हा आमचा कौटुंबिक मामला आहे. तू यात हस्तक्षेप करू नकोस." वहिनींनी तर यात आणखी आग टाकली. हे अशा मित्रांचं कारस्थान असतं, जे मुलींना बिघडवतात. अंकिता रडतच माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, "मी काहीच करू शकले नाही." मी तिला समजावून म्हणाले, "मला माहीत आहे, पण तरीही तू आलीस याबद्दल तुझे आभार." त्या रात्री मला झोपच लागली नाही. स्वप्न नव्हते, तर फक्त निर्णय होता, माझ्या शिवाय घेतलेला. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या टेबलावर सगळे शांत होते. भाऊ वर्तमानपत्र वाचत होता. वहिनी दूध गरम करत होत्या आणि मी थरथरत्या हाताने चहाचा कप ढवळत होते. अंकिताचे शब्द माझ्या मनात फिरत होते. "तू काहीच केलं नाहीस, तरी ती तुला शांतपणे या घरातून बाहेर काढेल आणि तू फक्त बघत राहशील." कदाचित ती बरोबर होती. संध्याकाळी निशा मावशी पुन्हा आल्या. सोबत त्याच मुलाला घेऊन आलेल्या बाई होत्या. यावेळी त्यांचे शब्द एखाद्या निकालासारखे होते. "आम्ही ठरवले, पुढच्या आठवड्यात लग्न आहे." मी लगेच भावाकडे वळून पाहिले. "हा कोणता निर्णय आहे? माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे हा." त्याने मान खाली घातली, जणू हा प्रश्न गैरआवश्यक आहे. वहिनी हसल्या आणि म्हणाल्या, "सगळं सहज पार पडेल. फक्त तू हो म्हण." मी मोठ्याने म्हणाले, "तो मुलगा ठीक नाहीये. मी एका वेड्याशी लग्न करणार नाही." भावाने वर्तमानपत्र टेबलावर ठेवलं आणि म्हणाला, "बस कर. तू स्वतःसाठी निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीस." मी भावाला थांबवत म्हणाले, "मी एक मुलगी आहे. तिला काहीच हक्क नाही का? किमान तिच्या लग्नाबद्दल तरी तिला विचारू शकतोस ना?" वहिनी म्हणाल्या, "तुझ्यासारख्या लोकांनी शांतपणे स्वीकारणे चांगले आहे, जेणेकरून इतरांना सुखशांती मिळेल." ते शब्द थेट माझ्या हृदयाला लागले. खरंच माझं असणं त्यांच्या आयुष्यासाठी एक ओझं बनलं होतं का? दुसऱ्या दिवशी मला लग्नाची तारीखही सांगण्यात आली. लग्नाची तयारी सुरू झाली. कपडे, दागिने सगळं तयार होत होतं आणि मला फक्त शांत राहायचा हक्क होता. अंकिता पुन्हा आली. माझ्या डोळ्यात डोळे घालून ती म्हणाली, "तू पळून जाऊ शकतेस. तुझ्याकडे अजून वेळ आहे." मी म्हणाले, "मी कुठे जाणार? भावाच्या घरात जागा नाही, मित्राच्या घरात आदर नाही आणि समाज तर प्रश्नांचा डोंगर आहे." "अरे वेडी," ती ओरडली. "तू या वेड्यासोबत आयुष्य घालवणार आहेस का?" मी म्हणाले, "कदाचित हेच माझं नशीब आहे." लग्नाच्या दिवशी वहिनींच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती. मला एक लाल रंगाचा लेहंगा दिला गेला आणि मी शांतपणे तो परिधान केला. माझ्या हृदयात एक वादळ होतं. मला मंडपात नेण्यात आलं. प्रत्येक विधी माझ्यासोबत केला जात होता. पण थांबायला कोणीच नव्हतं. सक्तीने निरोप घेऊन मी अशा घरात पोहोचले जिथली प्रत्येक भिंत अनोळखी होती. खोलीत प्रवेश केला तेव्हा तोच मुलगा समोरच्या पलंगावर बसला होता. मला पाहताच त्याने टाळ्या वाजवायला सुरुवात केली. "आई, ही माझी वधू आहे, ही माझी वधू आहे." त्याची आई हसून म्हणाली, "होय, ती तुझी वधू आहे. आता ती तुझी काळजी घेईल." मी मान खाली घातली, पण मनात एक वेगळीच अस्वस्थता होती. त्याच्या तोंडातून गळणारी लाळ जमिनीवर पडत होती आणि तो हसत माझ्याकडे पाहत होता. त्याची आई माझ्याजवळ आली आणि म्हणाली, "माझ्या मुलाचं शौर्याचं आरोग्य असं आहे. पण तू प्रेमाने वागलीस तर सगळं काही ठीक होईल." मी काहीच बोलले नाही. मी फक्त मान हलवली. खोलीत गेल्यावर मी दरवाजा बंद केला. तो माझ्या मागे आला. पलंगावर बसून हसत-हसत म्हणाला, "माझी वधू माझ्यासोबत असेल, मी तुझ्यासोबत झोपेन." मी रागाने त्याला ढकलले, "जा इथून. मला एकटं सोड." त्याला काहीच कळलं नाही. तो फक्त हसत होता. "वधू, दरवाजा बंद करू नकोस. मी तुझ्यासोबत झोपेन." मी त्याला जोरात ढकलून दरवाजा उघडून बाहेर आले. त्याची आई तिथेच उभा होती. तिने मुलाला शांत केले आणि मला म्हणाली, "त्याला समजायला वेळ लागेल." मी म्हणाले, "तो वेडा आहे. तुम्ही मला फसवलंत. आम्ही काहीच लपवलं नाही." ती म्हणाली, "फक्त अशी आशा होती की तू हे हाताळू शकशील." मी शांत झाले. खोलीत जाऊन दरवाजा बंद केला. शौर्य बाहेरून ओरडत होता, "वधू, दरवाजा उघड. वधू, प्लीज दरवाजा उघड." ती रात्र खूप कठीण होती. ना झोप लागली, ना आराम. माझ्यासमोर एक असं भविष्य होतं, जे भूतकाळाच्या वेदनांपेक्षाही भयानक होतं. सकाळी मी खोलीच्या खिडकीतून बाहेर पाहिले. बागेत शौर्य मुलांसारखा डोक्यावर बसून आनंदी होता आणि त्याची आई झाडांना पाणी देत होती. सगळं शांत वाटत होतं. पण माझ्या आत एक आवाज वाढत होता. दार उघडून ती आत आली. हातात नाश्त्याचं ताट होतं. "बाळा, काहीतरी खा. तू काल रात्रीपासून काहीच खाल्लं नाहीस." मी त्यांच्याकडे न पाहता म्हणाले, "मला भूक नाहीये." "ही भुकेची नाही तर आयुष्याची गोष्ट आहे." त्या खुर्चीवर बसल्या आणि म्हणाल्या, "मला माहीत आहे तुला इथे जुळवून घ्यायला कठीण जातंय, पण शौर्यला तुझी गरज आहे." मी त्यांना प्रश्नात पाहिले, कारण तो वेडा आहे. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. "तो वेडा नाही, फक्त आजारी आहे. आम्ही डॉक्टरांकडे उपचार केले. तो बराच सुधारला, पण पूर्णपणे बरा होऊ शकला नाही. प्रेमाने फरक पडू शकतो." प्रेम हा शब्द ऐकून मी हसले. प्रेम जबरदस्तीने केलेल्या लग्नात जन्माला येत नाही. त्या शांत होत्या, पण नंतर म्हणाल्या, "मला माझ्या मुलासाठी अशी साथीदार हवी होती, जी फक्त पती नाही तर मैत्रिणीही असेल. तुला पाहून मला असं वाटलं की ती तू होऊ शकतेस." मी कडवटपणे विचारले, "हा निर्णय तुम्ही एकट्याने कसा काय घेतलात? मला का विचारलं नाही?"
वेळच मिळाला नाही. गोष्टी अशा घडत गेल्या आणि तुझ्याच घरच्यांनी काहीच सांगितलं नाही. म्हणून मला वाटले की तुम्ही सगळे याला तयार आहात. त्यानंतर प्रत्येक दिवस सारखाच होता. सकाळी नाश्त्यात शौर्य माझ्याशी वाद घालायचा. कधी जमिनीवर बसून गाडी चालवायचा, तर कधी माझ्या खोलीत येऊन माझं सामान उलथून टाकायचा. एक दिवस मी त्याच्या आईला म्हणाले, "त्याला माझ्या खोलीपासून लांब ठेवा. मला थोडा वेळ हवा आहे." त्या हळूच म्हणाला, "तू याला सवय लावून घे, नाहीतर तो जास्त बिघडेल." मला वाटलं जणू मी एक रुग्ण आहे आणि मला दुसऱ्या रुग्णाला सांभाळायला लावलंय. मी रात्री टेरेसवर गेले. आकाशाकडे पाहत होते आणि विचार करत होते, मी खरंच आता परत जाऊ शकत नाही. हेच माझं नशीब आहे का? एक दिवस अचानक अंकिता आली. माझ्या सासूबाईंनी तिला आनंदाने आत बोलावलं. "तू दीप्तीची मैत्रीण आहेस ना? ती खूप स्तुती करते तुझी." मला धक्काच बसला. मी कधीच तिची स्तुती केली नव्हती. अंकिता हसली आणि म्हणाली, "मी दीप्तीला भेटायला आले आहे." आम्ही दोघी खोलीत गेलो. मी दार बंद केले. अंकिताने लगेच माझा चेहरा पाहिला. "तू खूपच अशक्त झालीयस. सगळं ठीक आहे ना?" मी मान हलवली. तिने विचारलं, "शौर्यची काय स्थिती आहे?" मी म्हणाले, "नाही, आता तो शांत आहे, पण विचित्र बोलतो. कधी-कधी मला शंका येते की तो खरंच वेडा आहे की नाही." अंकिताने तिच्या बॅगेतून एक छोटी बॉटल काढली. "हे एक औषध आहे. माझे काका होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. हे मानसिक दुर्बलता असलेल्या रुग्णांसाठी आहे. हळूहळू याचा परिणाम होतो." मी आश्चर्याने विचारले, "हे औषध आहे?" ती माझ्याकडे पाहू लागली. "समजून घे की हे औषध आहे आणि जीवघेण्या गोष्टीचा मुद्दा फक्त भेटीत आहे. तू रोज चहामध्ये 2 थेंब दे आणि काहीच होणार नाही. तो मरणार नाही, फक्त कमजोर होईल. मग तुला जे हवं ते तू करू शकतेस." मी ती बाटली घेतली, तळहातावर दाबून ठेवली आणि काही न बोलता बॅगेत ठेवली. जाताना ती म्हणाली, "लक्षात ठेव, कोणीही तुला यातून मुक्त करणार नाही. तुला स्वतःलाच मार्ग तयार करावे लागेल." त्या रात्री जेव्हा मी चहा बनवत होते, तेव्हा माझे हात थरथरत होते. शौर्य त्याच्या खोलीत टीव्हीवर कार्टून पाहत बसला होता. मी चहात 2 थेंब औषध टाकले आणि त्याच्यासमोर ठेवले. "हा चहा तू बनवला आहेस?" त्याने विचारले. मी हळूच म्हणाले, "हो, मला तुझा चहा खूप आवडतो." तो म्हणाला. त्याच्या शब्दांनी माझ्या मनाला थोडंसं विचारात पाडलं, पण मी शांत राहिले. तो चहा पिऊ लागला आणि मी त्याला पाहत राहिले. तो पहिला दिवस होता आणि कदाचित मी एका नव्या गटामध्ये पाऊल टाकत होते. पण सत्य हेच होतं की मी असहाय्य होते आणि अशा एका निर्णयासाठी कैद होत आले होते, ज्याचं मी कधी स्वप्नही पाहिलं नव्हतं. चहाचा कप त्याच्या हातात होता. मी फक्त त्या बाटलीकडे पाहत होते, ज्यामध्ये फक्त 2 थेंब होते. जेव्हा त्याने चहाचा पहिला घोट घेतला, तेव्हा माझ्या हृदयाची धडधड वाढली. पण तो हसला आणि म्हणाला, "आजच्या चहामध्ये काहीतरी खास आहे." मी वळून स्वयंपाकघरात गेले, जेणेकरून माझ्या डोळ्यातील धूर त्याला दिसू नये. पहिला दिवस गेला, मग दुसरा आठवडा गेला आणि मी रोज चहात औषधाचे 2 थेंब टाकत राहिले. सासूबाई खुश होत्या की मी त्या मुलाची काळजी घेत आहे. त्या नेहमी म्हणायच्या, "तू माझ्या शौर्यला बदलला आहेस. आता तो तुझ्यासोबत जास्त वेळ घालवतो." सुरुवातीला तो खोलीत बंद असायचा. मी फक्त हलकसं हसत असे. शौर्य खरोखरच बदलत होता. त्याच्या कृती पूर्वीसारख्या विचित्र नव्हत्या. तो आता माझ्याशी पूर्ण शब्दात बोलत असे. एक दिवस पुस्तक वाचत असताना त्याने स्वतः शर्टला इस्त्री करण्याचा आग्रह धरला. मी थक्क झाले. "तू काय करतोयस?" "मी प्रयत्न करतोय," तो म्हणाला. "कदाचित मी तुला थोडं प्रभावित करू शकेन." मी डोळे चोरले, पण माझ्या हृदयात नक्कीच एक धक्का बसला होता. ते शब्द साधे नव्हते. एक दिवस जेव्हा मी चहा दिल्यानंतर खोलीच्या दाराजवळून परत जात होते, तेव्हा मी मागे वळून पाहिले. तो आरशासमोर उभा राहून केस विंचरत होता. अगदी गंभीरपणे, कोणतीही विचित्र कृती नाही. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मी चहामध्ये औषध टाकत होते, तेव्हा मागून आवाज दिला, "किती थेंब टाकले?" आज चमचा माझ्या हातातून पडता पडता वाचला. मी मागे वळून पाहिले. शौर्य दाराजवळ उभा होता. मी घाबरून त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. तो हसला आणि म्हणाला, "फक्त विचारलं, तू रोज चहामध्ये काहीतरी टाकतेस का?" हे ऐकून माझा आवाज घशातच अडकला. तो माझ्या जवळ आला. माझ्या हातातून कप घेतला. एक मोठा घोट घेतला आणि म्हणाला, "मला तुझा चहा आवडतो." असं बोलून तो निघून गेला. हे शब्द माझ्यासाठी विजेसारखे होते. जर त्याला सगळं माहीत होतं, तर हे सगळं तो नाटक करत होता. त्या जीवघेण्या गोष्टीचा त्याच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी सासूबाईंना विचारले, "शौर्य एकदा पूर्णपणे सामान्य होते का?" त्यांनी माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं. मग हळूच म्हणाल्या, "होय, तो लहानपणी अगदी ठीक होता. पण त्याचे वडील एका अपघातात गेले तेव्हा तो गप्प झाला. डॉक्टरांनी सांगितले की तो नैराश्यात गेलाय." मग त्याने बोलणं सोडून दिलं, हसणं बंद केलं आणि मग वेड्यासारखं वागू लागला. मी उपचारांबद्दल विचारलं. त्या म्हणाल्या, "हो, खूप केले. पण नंतर डॉक्टरांनी त्याला एकटं सोडण्याचा सल्ला दिला. आता आम्हाला फक्त तुझ्याकडून आशा आहे." त्यांच्या शब्दांमध्ये काहीच खोटं नव्हतं. पण माझ्या मनात अंकिताची बाटली आणि शौर्याचं वर्तन सारखं एकमेकांवर आदळत होतं. पुढचे काही दिवस गेले. शौर्यने फक्त त्याची खोलीच नाही तर मला एक पुस्तकही आणून दिलं. "हे तुझ्यासाठी आहे." तो म्हणाला, "तुला डॉक्टर व्हायचं आहे असं ऐकलं होतं."
मी थक्क होऊन विचारले, तुला कसं काय माहीत? तो हसला आणि म्हणाला, वेड्या लोकांना सगळं कळत नाही का? मी काळजीपूर्वक त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याचा चेहरा अगदी सामान्य होता. त्या रात्री मी चहामध्ये औषध टाकले नाही. चहा पिऊन तो काहीच बोलला नाही. पण जाताना म्हणाला, आज चव थोडी वेगळी आहे. मला माहीत होतं की त्याला सगळं माहीत आहे. आता मला प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागणार होतं. मी अंकिताला फोन केला. तू दिलेलं औषध खरंच जीवघेणं विष आहे का? ती हसू लागली आणि म्हणाली, तू असं बोलतेस जणू शौर्य मेला तर तुझं आयुष्य संपून जाईल. तो अजून जिवंत आहे का? मी म्हणाले, तो बदलतोय. जणू काही तुला माहीत आहे. अंकिता शांत झाली आणि नंतर म्हणाली, कदाचित तू त्याला जीवघेणी गोष्ट देतेस. त्याच्यावर काहीही परिणाम होत नाहीये. मी विषय बदलला. कदाचित तो वेडाच नसेल. आता मी स्वतः गोंधळात पडले होते. मी ज्याला कमजोर समजत होते तो अधिक मजबूत होत होता. ज्याला मी आजारी समजत होते तो आता माझ्याकडे पाहू लागला होता. आता माझ्या प्रत्येक पावलावर एक प्रश्नचिन्ह होतं. मी तुरुंगात होते की त्याला तुरुंगात टाकलं गेलं होतं. आता मी स्वतःकडून स्वातंत्र्य मागत होते. जेव्हा रात्री मी खोलीत आले तेव्हा शौर्य त्याच्या दाराजवळ उभा होता. त्याच्या हातात टॉवेल होता. केस थोडे ओले होते आणि डोळ्यात एक वेगळीच चमक होती. तो आरशासमोर उभा राहून केस विंचरत होता. त्याचे कपडे स्वच्छ होते. शर्टची बटणं नीट बंद होती. त्याच्या रोजच्या लेस सुद्धा व्यवस्थित बांधलेल्या होत्या. काही आठवड्यांपूर्वी तो असा नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर ते विचित्र हसून होते. लाळ गळत नव्हती. त्याच्या हालचाली सामान्य होत्या. पण तो खूप गंभीर दिसत होता. त्याने माझ्याकडे बघून हसत विचारलं, आज चहा नाही आणलास? माझ्या हृदयाची धडधड हळूहळू काही क्षणांसाठी थांबली. मी डोळे चोरून म्हणाले, आता बनवते. मी स्वयंपाकघरात गेले. पण माझे हात थरथरत होते. मी गॅस पेटवला, पाणी ठेवले आणि ती बाटली हातात घेतली. पण आज काहीतरी वेगळं होतं. मी ती बाटली टेबलावर ठेवली आणि कोणतीही भेसळ न करता चहा बनवला. जेव्हा मी चहा घेऊन खोलीत गेले, तेव्हा तो त्याची जुनी डायरी उघडून बसला होता. काही जुन्या नोंदी पाहत होता. मी कप त्याच्याजवळ ठेवला. तो कप हातात घेऊन म्हणाला, आजचा सुगंध काहीतरी वेगळाच आहे. मी हळूच विचारले, बाकीच्या दिवसांचा चहा वाईट होता का? त्याने माझ्या डोळ्यात पाहिले आणि हसत म्हणाला, नाही, आज त्यात ते खास औषध नव्हतं म्हणून वेगळा आहे. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी चेहऱ्यावरील हावभाव नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. मी म्हणाले, तुला काय म्हणायचं आहे नक्की? तो म्हणाला, जे तुला समजलं तेच. मी शांत होते. त्याने चहाचा घोट घेतला, जणू काही गंमत करत आहे. मग म्हणाला, दीप्ती, सुरुवातीला जेव्हा तू चहा देत होतीस तेव्हा मला वाटलं की हा प्रेमाचा परिणाम आहे. मग मला हळूहळू चवीतील फरक जाणवू लागला. तुला चहाची चव कशी काय कळली? मी म्हणाले. आधी शंका आली नाही, पण एक दिवस मी बाहेर जाऊन एका मित्राकडून तपासणी करून घेतली. तो खुर्चीवरून उठून माझ्याजवळ आला. तुला माहित आहे, ते जीवघेणं विष नव्हतं. ते फक्त मेंदूच्या अशक्त रुग्णांसाठी असलेलं एक आवश्यक औषध होतं, जे त्यांना मानसिक शांती देतं. हे ऐकून माझी शुद्धी हरपली. मला माहीत नव्हतं, पण मला माहीत होतं की तू सगळं माहीत आहे. तो म्हणाला, एकच फरक होता की मी जिवंत का आहे. एक. मी म्हणाले, मला फक्त मोकळं व्हायचं होतं. तुला खरंच वाटतं मी वेडा आहे? त्याचे शब्द आता कठोर होते. मग तू नाहीस का? मी विचारले. त्याने एक क्षण माझ्याकडे पाहिले, जणू काहीतरी लपवत आहे. तो म्हणाला, मी नैराश्याचा रुग्ण नक्कीच होतो. माझ्या आईवडिलांच्या अचानक मृत्यूमुळे मी पूर्णपणे कोलमडून गेलो. काही सगळं धुक्यात होतं. पण नंतर मी स्वतःला सावरले. पण जेव्हा माझ्या काकांनी मला वेडा ठरवून अफवा पसरवल्या, तेव्हा मी शांत राहिलो. तू बोलू शकला असतास? मी म्हणाले. माझ्या काकांनी मला मारून टाकलं असतं. माझी आईही त्यांच्या दयेवर होती. मी वेडा बनवून स्वतःला आणि आईला वाचवलं आहे. त्याची शांतता, त्याचं हसू आणि त्याच्या विचित्र कृती या सगळ्या एका संरक्षणासाठी रचलेल्या खेळाचा भाग होता. पण माझा वेळ खूपच धोकादायक होता. मी म्हणाले, म्हणजे तू माझं आणि मैत्रिणीचं बोलणं ऐकलंस? हो, ज्या दिवशी तू औषधं द्यायला सुरुवात केलीस त्या दिवशी मला शंका आली. एक दिवस तुम्ही फोनवर बोलत असताना मी दाराच्या मागे होतो. प्रत्येक शब्द ऐकत होतो. उद्देश समजला, पण मी गप्प राहिलो. कारण मला बघायचं होतं की तू किती पुढे जातेस. मी शरमेने मान खाली घातली आणि म्हणाले, मला वाटतं की तू कमजोर आहेस म्हणून तुझ्या आजाराचा फायदा घेतला. तो शांतपणे उभा राहिला. मग हळूच म्हणाला, मी तुला माफ करतो. पण जिथून आपण हे सोडलं तिथून सगळं पुन्हा सुरू होऊ शकत नाही. आता काय होईल? मी विचारले. काहीच नाही. तो म्हणाला, फक्त लक्षात ठेव, जे काही तू माझ्याबद्दल विचारत होतीस ती फक्त तुझ्या डोळ्यांची फसवणूक होती. तो दाराकडे गेला आणि म्हणाला, उद्यापासून चहा बनवू नकोस, मी स्वतः बनवेन. दरवाजा बंद झाला आणि मी पलंगावर बसले. ती बाटली अजूनही टेबलावर होती. ती शांत होती, पण तिच्या आत दडलेले सत्य आता माझ्या विरुद्ध साक्ष देत होते. शौर्य आता माझ्यासाठी आरसा झाला होता, ज्यामध्ये माझा खरा चेहरा स्पष्ट दिसत होता. खोलीत शांतता होती. दरवाजाची कडी पूर्णपणे बंद नव्हती. शौर्याचे शब्द माझ्या कानात घुमत होते. उद्यापासून चहा बनवू नकोस.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी खरंच चहा बनवला नाही. तो स्वतः स्वयंपाकघरात गेला, दूध गरम केले, साखर घातली आणि माझ्यासमोर येऊन टेबलावर कप ठेवला. "हा आता चहा आहे. यात फक्त चहा आहे." मी शांतपणे त्याच्याकडे पाहिलं. ज्या व्यक्तीला मी कमजोर समजले होते त्याच्या डोळ्यात आता शब्दांची स्थिरता होती. दुपारी त्यांनी मला बागेत बोलावलं. आम्ही दोघेही खुर्चीवर बसलो होतो. तो काही काळ शांत होता. मग म्हणाला, "मला माहीत आहे की माझं आयुष्य खूपच आधी विखुरलेलं आहे आणि तुझ्या येण्याने या विस्कटलेल्या आयुष्यात आणखी एक धक्का बसला. पण कदाचित आता एक संधी आहे." मी त्याच्याकडे पाहिले नाही. तो बोलत राहिला. "माझ्या वडिलांचा मृत्यू अपघात नव्हता. तो एक कट होता. त्यांचा जमिनीचा व्यवसाय माझ्या काकांच्या डोळ्यात खुपत होता. बाबा गेल्यानंतर काकांना संधी मिळाली. सुरुवातीला त्यांनी माझ्याशी प्रेमाने वागून नंतर माझ्या नावावर सगळं करायला दबाव टाकला. मी नकार दिल्यावर त्यांनी माझ्याविरुद्ध कट रचला. मला मानसिकदृष्ट्या अस्थिर बनवण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांना पैसे दिले. खोटी कागदपत्र तयार केली. "मग तू परत कसा काय आलास?" मी आश्चर्याने विचारले. रुग्णालयातील एका डॉक्टरने सत्य ओळखले आणि आईला सांगितले. मग आईने मला परत आणले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नातेवाईकांमध्ये आणि समाजामध्ये मला वेडा सिद्ध केलं होतं. मला वाटलं की मी काकांसमोर सामान्य झालो तर तो पुन्हा प्रयत्न करेल. म्हणून मी तेच रूप धारण केले जे त्यांना योग्य वाटेल. "मग लग्नाचा विषय?" मी विचारले. काकांना वाटलं की माझं लग्न झालं तर काय फरक पडणार आहे? मी एक वेडी व्यक्ती आहे. पण आईला तू आवडलीस. तिला वाटलं की तू माझा इलाज करू शकतेस. मी हळूच म्हणाले. "आणि तू काहीच न बोलता बोलला नाहीस?" मी काहीच बोललो नाही. कारण जेव्हा एक निराधार मुलगी अशा परिस्थितीत असते तेव्हा ती काय निवडते हे मला बघायचं होतं. समजूतदारपणा की धैर्य? मी एक दीर्घ श्वास घेतला. "तुला काय मिळालं ती जीवघेणी गोष्ट होती." तो हसला. "आणि हे जीवघेणं विष." तो पुढे म्हणाला, "पण गंमत म्हणजे त्या जीवघेण्या गोष्टीनं मला मारलं नाही, तर कदाचित मला आणखी हुशार बनवलं." मी विचारले, "तुला शंका कधी आली?" तेव्हा पहिल्यांदा चहाची चव बदलली. तेव्हा मला असं वाटलं की हा योगायोग आहे. पण नंतर तुझे डोळे बदलू लागले. तुझे वागणे आणि प्रत्येक गोष्ट दाखवत होती की तू काहीतरी केलं आहेस. मी शांत होते, कारण मला बघायचं होतं की तू कुठपर्यंत आणि किती दूर जातेस. मी हळूच म्हणाले, "मला वाटलं की तू कमजोर आहेस आणि मी तसं वागू दिलं. कारण माझ्या आत घेतलेला निर्णय माझ्या भावाचा होता. वास्तवाशिवाय काहीही ऐकल्याशिवाय." मी म्हणाले. आता माझे डोळे त्याच्यापासून सुटू शकले नाहीत. तो माझ्याकडे पाहू लागला, जणू पहिल्यांदाच पाहतोय. "आता काय?" मी विचारले. "जी व्यक्ती स्वतःला वाचवण्यासाठी वेडी झाली आहे, पण तुला वाचवण्यासाठी शांत राहिली, ती तुझ्यासमोर बसली आहे." तो म्हणाला, "मला वाचवण्यासाठी?" "हो, कारण जेव्हा मी तुझ्या मैत्रिणीचा आवाज ऐकला, तेव्हा मला कळलं की तू असा निर्णय घेतेस जो तुझ्या हातात नाहीये. तू फक्त एक असहाय्य मुलगी होतीस, जिला प्रत्येकाने ढकललं होतं आणि तू मला माफ करशील?" "नाही, मी स्वतःला माफ केलं आहे की मी तुला इतकं जवळ येऊ दिलं. पण मी तुला समजून घेतलं. जर मी बोललो असतो, तर कदाचित आपण दोघेही सत्यासोबत जगू शकलो नसतो. आता नवीन मार्गाचे विचार करण्याची वेळ आली आहे." तो म्हणाला. मी बागेतील थरथरणाऱ्या फुलांकडे पाहिले. कदाचित आता तो माझ्यामध्ये फुलत असलेल्या नवीन हंगामाची ओळख होता. आणि शौर्यला मी कधीच समजले नव्हते. तो आता माझ्यासमोर एक पूर्ण माणूस म्हणून उभा होता, सत्याच्या रूपात. शौर्यच्या बोलण्यानंतर खोलीतील वातावरण बदलले होते. शब्दांमध्ये आता रिकामी जागा नव्हती. कोणताही संशय नव्हता, कोणताही पडदा नव्हता. मला आता काहीच लपवायचे नव्हते. पण विचित्र गोष्ट ही होती की त्याच्या शब्दांमध्ये कोणतीही कटुता किंवा बदल नव्हता. जणू त्याने काही पचवलं आहे. 2 दिवस गेले. तो रोज नाश्ता बनवत होता, चहा आणत होता आणि माझ्यासाठी खुर्ची ओढत होता. शांतता होती, पण ती आता अजड वाटत नव्हती. सत्याचा प्रकाश इतका तीव्र असतो की डोळे दिपून जातात. पण वेळेसोबत तो सगळं काही स्पष्ट करायला लागतो. त्या दिवशी शौर्य घरी परतला. त्याच्या हातात एक फाईल होती. मला पाहून तो थेट ड्रॉइंग रूममध्ये गेला. आईला बोलावलं आणि काही कागदपत्रे दाखवायला सुरुवात केली. मी दाराच्या मागे उभी राहून सगळं ऐकत होते. "आई, माझ्या वकिलाने हे सगळं तयार केले. हे काकांविरुद्धचे पुरावे आहेत. जमिनीची बनावट कागदपत्रे आहेत. सह्यांची नक्कल आहे आणि बाबांच्या जुन्या मित्रांचे स्टेटमेंटसुद्धा आहेत. सगळं तयार आहे. उद्या पोलीस जातील." आईला एक क्षण काहीतरी बोलायचं होतं. मग त्या थांबल्या आणि म्हणाल्या, "हे सगळं कधीपासून सुरू आहे?" शौर्य म्हणाला, "हे सगळं खूप आधीपासून सुरू आहे. पण आता पुरे झाले. आता त्यांना उत्तर देण्याची वेळ आली आहे." दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस आले. काकांच्या घरावर छापा पडला. काही लोक ते बघून थक्कच झाले. काही कुजबुजत होते. शौर्य शांतपणे उभा होता. फक्त एका शब्दात म्हणाला, "हा माझ्या वडिलांचा हक्क आहे आणि आता ते माझं कर्तव्य आहे." मी दूर उभे राहून सगळं पाहत होते. त्या दिवसानंतर तो फक्त माझ्यासाठीच नाही, तर स्वतःसाठीही एक नवी ओळख बनला होता. संध्याकाळी जेव्हा तो बागेत बसला, तेव्हा मी पहिल्यांदा त्याच्या जवळ गेले आणि बसले. माझ्या हातात चहाचा कप होता. पण मी पहिला घोट घेण्याआधी त्याला विचारले, "तू मला खरंच माफ केलं आहे का?"
त्याने माझ्याकडे पाहिले आणि हळूच म्हणाला, मी तुला हे कधीच सांगितलं नसतं. म्हणजे तुम्ही सगळं विसरून जाल? नाही. काही जखमा वेळेसोबत भरतात, पण त्याचे ओरखडे राहतात. तुला तुझं नशीबही आठवेल, पण मला हे सगळं माझ्या हृदयात ठेवायचं नाहीये. मी शांत होते. तेव्हाच माझ्या मोबाईलवर अंकिताचा मेसेज आला. तू मोकळी झालीस. माझ्या हृदयात काहीच भावना नव्हती. मी तिला फोन केला. तू दिलेलं औषध जीवघेणं नव्हतं. ती हसली आणि म्हणाली, मी तुला खरंच जीवघेणं आहे असं कधी सांगितलं होतं? मला फक्त तुला अशी पावले उचलण्यासाठी प्रोत्साहित करायचं होतं, जी तू एकटी उचलू शकत नव्हतीस. म्हणजे तू मला खोट्या आत्मविश्वासाच्या खेळाला खेळू दिलंस? दीप्ती, मी फक्त तुला तेच सांगितलं जे तुला बघायचं होतं. मी तुला एक मार्ग दिला. निर्णय तू स्वतः घेतलास. मी मोबाईल बंद केला. मला समजले की अंकिताला कदाचित तेच हवं होतं, पण त्या मार्गाने सगळं दिशाभूल झालं होतं. रात्री जेव्हा मी शौर्यासाठी जेवण ठेवत होते, तेव्हा तो आला आणि काही न बोलता माझ्याजवळ बसला. मी त्याच्यासमोर ताट ठेवलं. तो शांत राहिला. मग हळूच माझा हात त्याच्या हातावर ठेवला. मी विचारले, आता आपण काय करणार? सामान्य लोक जसं आयुष्य जगतात तसंच आपणही जगू ना? ना तू गुन्हेगार आहेस ना मी रुग्ण आहे. तो म्हणाला. मी हळूच म्हणाले, आपण दोघेही खरंच आपलं आयुष्य पुन्हा सुरू करू शकतो? हो. आता यात कोणताच खेळ नाहीये. फक्त सत्य असेल आणि आपण दोघे असू. त्याने पहिल्यांदा माझा हात घट्ट पकडला. जणू त्याला खात्री होती की हे नातं आता कच्च्या धाग्याने नाही, तर विश्वासाने जोडले आहे. दुसऱ्या दिवशी तो सकाळी माझ्यासोबत बाजारात आला. पुस्तकाच्या दुकानातून त्याने माझ्यासाठी एक वैद्यकीय पुस्तक विकत घेतले. जर तुला अजूनही डॉक्टर व्हायचं असेल तर तू पूर्ण रस्ता खुला आहे. तो म्हणाला. मी आनंदित झाले. माझ्या पतीने आज माझ्यासाठी तो मार्ग पुन्हा उघडला होता, जो मी कधीच स्वीकारू इच्छित नव्हते. आम्ही परत आलो तेव्हा आई दाराजवळ उभी होती. त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. बाळा, तुमच्या दोघांना पाहून असं वाटतंय जणू घरात पुन्हा सुगंध आला आहे. जे आम्ही गमावलं होतं ते कदाचित परत येऊ शकत नाही, पण जे आपल्याकडे आहे ते नव्या प्रवासासाठी पुरेसं आहे. शौर्य म्हणाला, आता माझ्याकडे नव्या सुरुवातीसाठी हवं ते सगळं होतं. माफी आणि एक धरलेला हात. सकाळी घरात एक नवा आनंद जाणवला. माझा नवरा स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होता. आई टेबलावर वर्तमानपत्र वाचत होती आणि मी माझ्या खोलीचे खिडकीचे पडदे सरळ करत होते. असं वाटत होतं जणू काही वर्षांपूर्वी गमावलेली धून पुन्हा सापडली आहे. शौर्यने टेबलावर नाश्ता लावला आणि मोठ्याने म्हणाला, दीप्ती, जर चहात काही टाकायचं असेल तर मध टाकू शकतेस. आईला धक्का बसला आणि आम्ही दोघे हसलो. आता चहात एकच चव असेल, प्रेमाची चव. मी म्हणाले, एकमेकांची काळजी घेत. गोष्टींमध्ये थोडासा विनोद मिसळून आम्ही पुढे जात होतो. त्यात माझ्या पतीचे गुणही वाढत होते. त्याच संध्याकाळी भावाचा फोन आला. मी आणि वहिनी तुला भेटायला येतोय. तुला काहीतरी सांगायचं आहे. मी थोडे संकोचले, पण म्हणाले, भाऊ नक्की ये. शौर्यही घरी आहे. संध्याकाळी ते आले. आईने दार उघडले. वहिनींची मान खाली झुकलेली होती. तिच्या चेहऱ्यावर तो उपवासाचा भाव नव्हता, जो नेहमी तिच्या प्रत्येक गोष्टीत लपलेला असायचा. सगळे खोलीत बसले. भावाने एक क्षण शांत राहून म्हटले, दीप्ती, मला तुला ओळखायला खूप वेळ लागला आणि मी तुझ्यावर जे काही केलं ते माझ्यातील सर्वात वाईट भाग होता. वहिनीने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाला, दीप्ती, ज्या घरात आई वडिलांनी प्रेम दाटून घेतलं नाही आणि तुझं माझ्यासोबत भांडण होत होतं, कदाचित कदाचित तू अशा परिस्थितीला तयार नव्हतीस. मला माझं कर्तव्य समजलं. मला माफ कर. मी त्या दोघांकडे पाहिलं आणि हळूच म्हणाले, कदाचित जे घडलं ते आम्हाला शिकवण्यासाठी घडलं, की कधी कधी आपल्या जवळच्या व्यक्तींना ओळखायला वेळ लागतो, पण जेव्हा डोळे उघडतात तेव्हा शिकवण संपली पाहिजे. शौर्य म्हणाला, मला आनंद आहे की तुम्ही आलात आणि हे बोललात. कारण आता आम्ही आमच्या प्रवासावर आहोत. आम्ही भूतकाळाचं ओझं वाहून घेऊ शकत नाही. आई चहा घेऊन आल्या आणि सगळ्यांसमोर ठेवला. पहिल्यांदाच भावाने माझ्या डोळ्यात पाहिले आणि तो म्हणाला, बाबा नेहमी म्हणायचे की तुझ्यात काहीतरी खास आहे. मी ते ओळखायला उशीर केला. रात्री सगळे निघून गेल्यावर मी टेरेसवर गेले. शौर्य माझ्यासोबत उभा होता. तो म्हणाला, खरं सांग, तुला सगळं बदलायचं आहे का? आकाशाकडे पाहिले आणि म्हणाले, जर हे सगळं घडलं नसतं तर मी तुला कधीच ओळखले नसते. तो हसला आणि म्हणाला, प्रेमाला फसवणुकीशिवाय वेळ हवा असतो, पण तू मला वेळ आणि फसवणूक दोन्ही दिलंस. मी हळूच म्हणाले, पण शेवटी तू सगळं माफ केलंस. कारण क्षमा तीच व्यक्ती देते जी सत्यातून गेलेली असते. दुसऱ्या दिवशी मी ठरवलं की आता काही किरकोळ गोष्टींवर हसण्यासाठी एका छोट्या प्रवासाला जाण्याची वेळ आली आहे. आम्ही दोघेही शहराच्या जुन्या तलावाजवळ गेलो. तोच तलाव जिथे शौर्य त्याच्या वडिलांसोबत जायचा. मी माझ्या आई वडिलांसोबत इथे यायचो. शांतपणे बसायचो. तो म्हणाला, आता तू सोबत आहेस तर मला वाटतं काहीतरी ऐकावं. मी पाण्यात डोकावले आणि म्हणाले, जेव्हा प्रेम स्वतःमध्ये बुडून जाते तेव्हा ते इतरांनाही बाहेर काढते. तू मला बाहेर काढलंस आणि तू मला जिवंत ठेवलंस. तो गंभीर झाला. आम्ही दोघेही शांतपणे बसलो.
कोणतंही वचन नव्हतं, कोणतीही मोठी गोष्ट नव्हती. फक्त सर्वात मोठी गोष्ट होती ती म्हणजे सत्य. काही दिवसांनी मी पुन्हा अभ्यास सुरू केला. शौर्य मला रोज लायब्ररीत घेऊन जायचा आणि परत आणायचा. तो म्हणायचा, "तुझं यश माझ्यासाठी सर्वात मोठा पुरावा असेल की आपण योग्य निर्णय घेतला." एक दिवस शौर्यची आई म्हणाली, "तुम्हा दोघांना पाहून मला खूप आनंद होतो. आधी वाटत होतं की हे लग्न फक्त एक सक्ती आहे, पण आता वाटतं की हे सगळं नशिबानेच ठरवलं होतं." मी त्यांचा हात धरला आणि म्हणाले, "प्रेम नेहमी नियोजन करून होत नाही. कधी-कधी तो एक परिणाम असतो." रात्री जेव्हा मी माझ्या डायरीत लिहित होते, तेव्हा शौर्य खोलीत आला. माझ्या हातातून पेन घेतला आणि म्हणाला, "आता माझ्यासाठी काहीतरी जागा सोड. मला तुझ्या स्तुतीत काहीतरी लिहायचं आहे." त्याने माझा हात धरला आणि म्हणाला, "तूच माझ्या आयुष्यातील खरं सत्य आहेस." मी माझी डायरी बंद केली. ती बाजूला ठेवली आणि मनात म्हणाले, की मला त्याच्यावर प्रेम करायचं होतं, पण त्याने मला प्रेम शिकवलं. कधी-कधी कोणतंही जीवघेणं औषध नसतं. प्रेम हे सर्वात मोठं औषध आहे. खरं प्रेम वेळ, संयम आणि सत्याने जिंकतं. संशयाच्या कटाने नाही. आणि कधी-कधी आपण ज्याला ओझं मानतो, तेच आयुष्यातील सर्वात मोठी ताकद बनते. ही कथा आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.